चला तर आता चला सर्वांना शुभ सकाळ. मी आता काय करत आहे बघा, कोथिंबीर वड्या करायच्या आहेत. म्हणून मी काय केले, कोथिंबीर कट करून धुवून घेतलेली आहे, बेसन पीठ घेतले आणि मिरची ते दळून घेतले. चला तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी भाजी ठेवते. एक चमच मीठ घालत आहे. मिरची तिखट आहे, अजून थोडंसं टाकते. लागल्या वाटायला पाव चमच हळद घेत आहे. दीड वाटी बेसन पीठ आहे. फ्रीज वर आहे. थोडासा खायचा सोडा टाकायचा आपल्या अंदाजानं. बेसन पीठ कमी पडत आहे म्हणून मी छोटी एका वाटीभर म्हणायचं पीठ घेत आहे. त्यात पीठ जास्त लागतं वड्याला. कोथिंबीर वडी करायची म्हणलं मी आता हे मुलांच्या डब्याला, आपल्या मोठ्या माणसांच्या डब्याला द्यायला वडी छान लागते खायला. आपल्या हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर आता कुकरचे 2 डबे घेतले आहेत, त्याला तेल लावून घ्यायचे. डब्यांना तेल लावण्याऐवजी मी आधी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवत आहे. दोन ते 1.5 ग्लास पाणी ठेवायचं. आता इथे झालं, कुकरला पाणी ठेवले. मी काय करत आहे आता, चला तर आता डब्यांना तेल लावून घेतलं आहे. ह्याच्यात हे सारण टाकायचं आहे आपल्याला. ओवा नाही आहे माझ्याकडं, तुमच्यात असता तर तुम्ही टाकू शकता. ओवा टाकलं तर अजून खूपच छान लागतात.
मला हाताने आपल्याला एक लेवल करून घ्यायची आहे. पाणी तर गरम झालंय, ठेवून घेत आहे आता. पाणी थोडंसं कमी करते वाटलंच तर. आता 4 ते 5 आपल्याला करून घ्यायचे आहे. थोडासा कुकर गरम होऊन देते, मग झाकण लावून घेत आहे. गरम तर आहेच, उकळ्या मारायला लागले पाणी. झाकण लावून घेते. त्याला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत ते गरम होऊन देते, म्हणजे आपल्याला वापरून घ्यायचं आहे ते. त्यावर कणिक भिजवून घेते, गव्हाचं पीठ. चला तर आता तोपर्यंत मी एक दोडका कट करून घेतलाय, धुवून घेतलाय. कढीपत्ता, तेल तापा घातलाय, कढीपत्ता टाकला, त्याच्या दोडकं फ्राय करायला टाकली. मीठ घालता येते. पावसाळ्यात हळद आहे. आपण किसून घेतलेला दोडका आणि तवळा असल्यामुळं काय होतं, त्यावेळेस ते भाजीमध्ये वेळातला जातो. म्हणून आपण आपल्या कट करून थोडी करून घ्यायची आहे त्याच्यात. पहिली शिटी होत आहे. मसाला घालायचा आहे थोडासा. तुम्हाला तिकडचं कसं लागतं तसं नाही, तुम्ही त्यानुसार बनवू शकता. शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला आहे, ते थोडंसं टाकून घ्यायचं आहे. आता खूप गरम झाले, मी ॲडजस्ट आणि लावतोय, चालू करते. त्यापर्यंत शिट्ट्या होत्या. आता पहिली शिट्टी चालली, 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला. चला तर आता शिट्ट्या झालेल्या आहेत. मी कुकर गॅस बंद करते, कुकर खाली घेत आहे. थोडा वेळ थंड होऊन देते.
आणि मग शिट्ट्या काढते, म्हणजे त्याच्यातली गरम हवा बाहेर काढून घेते थोड्या वेळाने. चला तर आता मी कुकरमधनं डबे बाहेर काढून घेतले आहेत. बघूया आपण आता काय झालं ते. एकदम मस्त झालं, चिकटत नाही काय नाही. बघा खूप मस्त झालं आहे, पण अजून गरम आहे. तरी बी चाकूला तेल लावून आपण ते का बघा. मीठ ते मस्त आहे. वाव किती छान निघलं बघा. मस्त निघले का, एकदम भारी. मऊ पण झाले का, एकदम मस्त झाले का. तेवढं आपण घेऊन करू. हलक्या हाताने घ्यायची कच्ची बनवून. गरम असल्यामुळं बघा येईल ना. आणि तेल लावत आहे मी त्याला चाकूला साईने कट करून घ्यायच्या. कट करून एकदम मस्त होत आहे. गरम असल्यामुळे हात पोळते. बघा किती भारी पीठ झालं का. खूप छान वड्या निघत आहे. मी कुकर घेत आहे टाकायला. रामकृष्ण हरी. बघा खूप मस्त वड्या निघल्या आहेत. आता हे तेलात थोड्या वेळाने तळून घ्यायच्या. गरम आहेत अजून. आपण डबा पलटी मारून घेत आहे. वाव हे पण खूप छान निघले आहे. बघा पण गरम असल्यामुळे जरा हात पोळत आहे. मुलांना खायला खूप पौष्टिक आणि छान आहे. त्या कटकून एकदम मस्त होत आहे. मुलांकरता आपण छोटे छोट्या पण काढू शकतो. का तर मुलं खातेला अशाच एक घेतली तर पूर्ण खातेल्या अशा छोट्या छोट्या काढून घ्यायच्या आहे. डब्याला द्यायला पण खूप छान आहे त्या.
सोपी असते अशा टाईपच्या निघल्या त्या वड्या बघा, खूप छान निघल्या त्या. बघा वड्या कशा वाटल्या सांगा तुम्ही नक्की कोणी. आता भाजी झाली. तेल तेल गरम करायला ठेवत आले. आता वड्या करून घ्यायच्या आपल्याला तेलात. चला तर आता तेल गरम झालेलं आहे, तर मी काय करते वड्या टाकून घेत आहे. त्याला खूप गरम झाले तेल. आपण उकडून घेतलेल्या वड्या 8-10 दिवस फ्रीज मध्ये राहू शकतात. असे म्हणजे न तळून घेतात किंवा तळून ठेवलेल्या पण राहतात, म्हणजे कशा पण ठेवू शकतात. वाट्यांचा वाव गरम करून खाऊ शकतात. अशा टाईपच्या वड्या मस्त लागतात. बघा आतमध्ये खूप शिजली जाते वडी आणि एकदम मस्त पण झाली मऊ. त्या पद्धतीने वड्या करून बघा, खूप आवडतात तुम्हाला, छान पण लागतात खायला. आम्ही अशा पण बनवतो आणि गडीची आळूची पानं पण बनवतो आणि वड्या पण आळू वड्या पण बनवत असतो. त्यामुळं बनवून पहा, खाऊन पहा, नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशा लागतात म्हणून. लाईक कमेंट करा विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असं तुमच्या बहिणीला तुमचा सपोर्ट असू द्या. चला, धन्यवाद.